नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संगीता जाधव. काय तुम्हालाही सांधेदुखी किंवा गुडघेदुखीमुळे रोजची कामं करताना त्रास होतो? जिने चढताना किंवा खाली बसून उठताना गुडघ्यांमधून टटकट आवाज येतो आणि प्रचंड वेदना होतात? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला असा एक सोपा आणि स्वस्थ घरगुती उपाय सांगणार आहे, जो फक्त 10 रुपयात तुमचा त्रास मुळापासून कमी करायला मदत करेल. मित्रांनो, आज आपण एका अतिशय खास नैसर्गिक उपायाबद्दल बोलणार आहोत, जो गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरला आहे. तुम्हाला माहिती आहे का की जगभरात करोडो लोक दररोज गुडघे आणि सांधेदुखीशी झुंज देत आहेत, त्रस्त आहेत? बऱ्याचदा या वेदना इतक्या वाढतात मित्रांनो, की आपल्या रोजच्या कामांवरही याचा खूप वाईट परिणाम होतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर संगीता तुम्हाला अशा एका नैसर्गिक उपायाबद्दल सांगणार आहे, जो प्रभावी तर आहेच, पण खिशालाही परवडणारा आहे. होय, फक्त 10 रुपये किंवा कदाचित त्याहूनही कमी खर्चात तुम्ही हा उपाय आजपासून आणि आत्तापासूनच वापरण्यास सुरुवात करू शकता आणि याचे आश्चर्यकारक फायदे मिळवू शकता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचे कोणतेही नुकसान नाही, कारण हे 100% सुरक्षित आणि नैसर्गिक आहे. तर चला, आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या उपायाबद्दल, की हे काय आहे आणि याचा वापर कसा करायचा. तर मित्रांनो, या उपायाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आधी आपण हे समजून घेऊया की मुळात आपल्याला हा सांध्यांचा आणि गुडघ्यांचा त्रास का होतो. सांधेदुखीची मुख्य कारणे. प्रामुख्याने आपल्या शरीरात सांधेदुखी निर्माण होण्याची दोन सर्वात मोठी कारणे असतात. 1. सूज येणे, सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे. 2. कार्टिलेज झिजणे, आपल्या सांध्यांची आतील पृष्ठभाग झिजणे. याशिवाय काही जीवनशैलीशी संबंधित कारणेही असू शकतात, जसे की अनेकदा वजन खूप वाढल्यामुळे आपल्या सांध्यांवर जास्त ताण पडतो आणि ते झिजू लागतात, तिथे सूज येते आणि वेदना सुरू होतात. किंवा अनेकदा काय होतं की व्यायामाच्या अभावामुळे आपण खूप बैठे जीवन जगतो, जास्त चालत फिरत नाही, व्यायाम अजिबात करत नाही. त्यामुळे आपले स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर पडतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि तिथे वेदना सुरू होतात. तसे पाहता कारण कोणतेही असो मित्रांनो, यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना अनेकदा इतक्या वाढतात की त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो. जरा विचार करा, जर तुम्ही जिने चढतानाच हतबल झालात, तुम्हाला जिने चढतानाच खूप त्रास होऊ लागला किंवा तुम्ही जास्त दूरवर चालूच शकला नाहीत, तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर आणि तुमच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होईल. मित्रांनो, सांधेदुखी ही एक खूप मोठी समस्या आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा जेव्हा सुरुवातीच्या काळात सांधेदुखी सुरू होते, तेव्हा आपण विचार करतो की ठीक आहे, काही पेन किलर वगैरे घेऊ, त्याने बरं वाटेल. पण त्याने आजार बरा होत नाही आणि आतल्या आत समस्या वाढतच जाते. तर चला, आता आपल्याला समजलं आहे की आपल्या शरीरात सांधेदुखी का होते. आता हे समजून घेऊया की जर ही सांधेदुखी आपल्यात निर्माण झाली असेल, जी मला खात्री आहे की झालीच असेल, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तर आता याला कसं हाताळायचं, कसं मॅनेज करायचं. मित्रांनो, सांधेदुखीचा त्रास असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात नेहमी एक सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे आपण यावर जे पेन किलर्स घेतो, ते यावरचा खरा उपाय आहेत का? आपण स्वतःला बरं करत आहोत की नाही? तर इथे मी तुम्हाला एक अगदी स्पष्ट उत्तर देऊ इच्छिते मित्रांनो, की पेन किलर्स हे तुमच्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर कायमस्वरूपी उपाय नाहीत. आता ते का नाहीत? कारण सांधेदुखीसाठी तुम्ही ज्या गोळ्या पेन किलर्स घेता, ते तुम्हाला फक्त तात्पुरता आराम देतात. ते तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा आराम देत नाहीत किंवा ज्या कारणामुळे वेदना निर्माण होत आहेत, त्यावर कोणताही विशेष परिणाम करत नाहीत. आणि म्हणूनच आजकाल बहुतांश लोक पारंपरिक औषधांकडे, नैसर्गिक पर्यायांकडे वळत आहेत, जेणेकरून ते आपल्या या सांधेदुखीच्या समस्येला कायमस्वरूपी आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय बरं करू शकतील. तसे पाहता या प्रकारच्या वेदना बऱ्या करण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात, जसे की तुम्ही हळदीचे दूध घेऊ शकता, मेडिकलमध्ये मिळणारी अनेक आयुर्वेदिक औषधे घेऊ शकता आणि याशिवाय अश्वगंधासारख्या अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्या अनेकदा लोक सांधेदुखी बरी करण्यासाठी खातात. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट, जो उपाय सांगणार आहे, तो या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. आणि वेगळा यासाठी आहे कारण ही अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि खूप जास्त प्रभावी सुद्धा आहे. तर चला, पुढे वळूया आणि पाहूया की ही काय गोष्ट आहे आणि तिचा वापर कसा करायचा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तो एका प्रकारच्या धान्यापासून बनतो, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक दाहविरोधी गुणधर्म असतात, जे याला अतिशय खास आणि आरोग्यदायी बनवतात. हे धान्य केवळ तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करत नाही, तर तुमच्या शरीरातील सूज देखील कमी करते, जे सांधेदुखीचे एक खूप मोठे कारण असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आढळणारी काही आवश्यक खनिजे, जसे की मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज वगैरे, तुमची हाडे आणि कार्टिलेजला बळकटी देतात. हे मिनरल्स तुमच्या हाडांना निरोगी ठेवतात आणि त्यांना मजबूतही बनवतात, जे सांधेदुखी थांबवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही काही अंदाज लावलात का की हे कोणतं धान्य आहे? जर काही अंदाज लावला असेल तर खाली कमेंट करून मला आत्ताच सांगा. आणि जर नसेल लावला तर माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये असेच बनून राहा, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे कोणतं धान्य आहे. तर मित्रांनो, ज्या धान्याबद्दल आपण इतक्या वेळापासून बोलत आहोत ते आहे बार्ली. होय, बार्ली म्हणजे ज्याला आपण मराठीत जव म्हणतो. हे एक पारंपरिक धान्य आहे जे त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. जवामध्ये अनेक अँटी इन्फ्लेमेटरी घटक आणि फायबर असतात जे सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतात. जवाचे पाणी बनवण्याची कृती. सर्वात आधी तुम्हाला सुमारे 50 ग्रॅम किंवा साधारण 1 मूठभर जव लागतील. आता ते घेऊन एका ग्लास पाण्यात 10 ते 12 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठून हे भिजवलेले जव तुम्ही एका भांड्यात टाका आणि 10 ते 15 मिनिटं चांगले उकळू द्या. जेव्हा हे जव पाण्यात उकळू लागतील तेव्हा ते गॅसवरून खाली उतरवा आणि झाकून साधारण 5-6 तास तसेच राहू द्या. साधारण 6 तासांनंतर हे पाणी गाळून घ्या आणि बस, तुमचं बार्ली वॉटर तयार आहे मित्रांनो. हे पाणी तुम्ही रोज दिवसातून एकदा प्या. हे दिवसातून एकदा पिणे तुमच्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी खूपच उत्तम राहील आणि सोबतच तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरेल. तसे पाहता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की यार, हे जवाचे पाणी, इतकी साधी गोष्ट आपल्या सांध्यांसाठी कशी काय फायदेशीर ठरू शकते? तर चला, यामागचे विज्ञान देखील थोडे समजून घेऊया. मित्रांनो, बार्लीमध्ये बीटा ग्लुकन्स, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी इतर खनिजे असतात जी केवळ शरीरातील सूज कमी करत नाहीत तर तुमच्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी देतात. आणि याच कारणामुळे याचा वापर केल्याने तुम्हाला इतका जास्त फायदा होतो. मित्रांनो, जवाचे पाणी वापरणे जितके सोपे आहे त्याचे फायदे तितकेच अद्भुत आहेत. पण डॉक्टर म्हणून मी सांगेन की काही महत्त्वाच्या गोष्टीही आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. घ्यावे याची काळजी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला ग्लुटेनची ॲलर्जी असेल किंवा तुम्हाला सिलियाक रोग असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जव घेऊ नयेत, कारण बार्लीमध्ये ग्लुटेन असते जे सिलियाक रोगामध्ये तुम्हाला खूप नुकसान पोहोचवू शकते, ॲलर्जी निर्माण करू शकते. याशिवाय जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जुनाट आजाराने ग्रस्त असाल किंवा खूप दिवसांपासून कोणतीही औषधे घेत असाल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा की तुम्ही हे जवाचे पाणी घेऊ शकता की नाही. तसेच जर तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला स्तनपान करत असाल तर अशा स्थितीतही हे घेण्यापूर्वी तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारून घेतले पाहिजे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कसे जवाचे पाणी तुमच्या सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी एक अतिशय प्रभावी आणि जबरदस्त उपाय ठरू शकते. तसे सांधेदुखीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपाय देखील आहे जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे क्लिक करून या आणखी एका अतिशय अनोख्या उपायाबद्दल पाहू शकता जो तुम्हाला सांधेदुखीपासून मुक्त होण्यास खूप मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि पुढेही तुमच्या डॉक्टर संगीतासोबत असेच जोडलेले रहा. हसत रहा, हसवत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल. धन्यवाद.